मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळालो नाही. पचवून टाकले सुख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनात सुख जरी कधीच मी हुरळून गेलो नाही. कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही. तर ही कविता आहे सुरेश भट यांची. ही कविता आपल्या आयुष्याला तंतोतंत जुळते. आपण कुणासाठी कितीही काही केलं तरी आपण कुणाच्या लक्षात राहत नाही, म्हणजे आपण कुणाला कळतच नाही, परंतु आपण आपले चांगले कर्म करीत राहायचे. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आपल्या व्हिडिओला झाली सुरुवात. तर मी कुकर लावून घेतलाय आणि इकडं दूध तापायला ठेवलंय. आम्हाला करायची कॉफी. आम्हाला आता जायचंय नगरला. संध्याकाळ झाली आहे, 5:15 वाजलेत. कॉफी घेऊन निघायचंय. दवाखान्यामध्ये जायचंय. दाताचं रूट कॅनल केलेलं आहे ना, त्यासाठी जाऊन यायचंय संध्याकाळचं. डॉक्टर आहेत. चला आता कॉफी घेऊ आणि मग निघूया. दाद्या इकडे रे. मला वाटलं गाडी आता आम्हाला दारात येते. संध्याकाळचं वातावरण किती सुंदर आहे. आभाळ पण आलेलं आहे आणि समोर जे डोंगरावर मंदिर दिसलं ते महादेवाचं मंदिर आहे. खूप उंचीवर आहे आणि पाऊस भरपूर असल्यामुळे वातावरणात इतकं म्हणजे हिरवळण ते इतकं भारी वाटतंय ना. पण कधी कधी पावसाची भीती पण वाटते. पाऊस पडला की एवढा पडतोय की पूरच येतोय आणि सगळंच वाहून नेतोय. आता अहिल्यानगरमध्ये कडा, आष्टी, इकडे पाथर्डी ह्या साईडला जो पाऊस झाला त्याने भयंकर नुकसान झालं. म्हणजे सगळं घर गावची गावं पाण्यात होती. जिथे जिथे पाऊस होतोय तिथे तिथे हानिकारकच होतोय. परंतु आपल्याला पाऊस पण पाहिजे, सगळंच पाहिजे. पावसाशिवाय काहीच नाही. सुंदर असं वातावरण दिसतंय आणि त्यातली त्यात ही संध्याकाळची वेळ आहे ना, तर असं वातावरण खूप छान होतं. संध्याकाळचं आणि सकाळचं वातावरण खरंच खूप सुंदर असतं. तर आम्हाला माघारी यायला अंधार पडला होता. खूपच उशीर झाला होता. 9-9:30 वाजले होते माघारी यायला. कारण घरूनच आम्ही जवळजवळ 5:30 वाजले होते आम्हाला निघायला आणि त्यानंतर मग दवाखाना करून माघारी यायला 9:30 वाजले. तर चला, हा दिवस आहे दुसरा. रात्री आल्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण दाढ पण भरपूर दुखत होती. त्याच्यामुळे मला पण आल्यानंतर काही सुचलं नाही. डाळ भाताचं कुकर लावूनच गेले. तुम्हाला माहिती होतं. आल्यानंतर फक्त फोडणी दिली आणि ह्यांना दोघांना जेवायला दिलं. मी पण थोडंसं खाल्लं आणि लगेच झोपून घेतलं. आता हा दिवस आहे दुसरा. मी पाणी ठेवलंय गरम करण्यासाठी. सगळे भांडे काढलेत घासण्यासाठी. हे सगळं रिकामं करून घेतलंय. सगळं खाली घेतलंय बारण्याने. ते मळ्याचे पण भांडे सगळे काही काढून घेतलेत. आता हे डबे राहिलेत, परंतु बघू पावसाच्या याच्यावर घासायचे खालचं रॅकन ते. आधी सगळे पोटमाळ्याचे भांडे काढून घेतले. आज काढले किचन आवरण्यासाठी
आता आज जेवढं होईल तेवढं मी किचन आवरणार आहे आणि काही उद्या आवरणार आहे. सगळंच काही मी एकदा काढणार नाही कारण भरपूर आहे आणि दाढ पण जरा जास्तच दुखती आहे. तर मग जेवढं होईल तेवढं आज काढायचं. पाऊस आला तर मग थांबायचं कारण भांडे पण आपले स्वच्छ वाळले पाहिजे. सगळं वरती नेलं आहे आता टेरेसवरती. तर पाणी मी थोडंसं गरम करून घेतलं आहे. सोलरचं पाणी गरम नाही कारण आता किती दिवस झाले ऊनच पडा नाही त्याच्यामुळे गरम नाही आहे. गॅसवरच तापवून घेतलं आहे आणि त्याच्यात मी एक चांगलं मोठं लिंबू पिळून घेते. तर आता हे जे लिक्विड आहे हे मी भांड्यासाठी तयार करत आहे. जे तेलकट चिवट जी भांडे असतात ना ते पटकन आत निघतात आणि भांडे पण चमकतात. एक मोठं लिंबू पिळून घेतलंय. त्यानंतर एक मोठा चमचा सोडा घालून घेतलाय आणि थोडंसं विनेगर घालून घेते. आणि त्यामध्ये आपण जे भांड्याला लिक्विड वापरतो किंवा काय वापरत असू ते थोडंसं घालून घ्यायचंय. पहा हे जे मिश्रण आहे चांगलं असं ढवळून घ्यायचं. आपले हे लिक्विड तयार झाले याने जर आपण भांडे घासले तर आपले भांडे पण स्वच्छ निघतात. तेलकट चिवट डाग निघून जातात. आता हे लिक्विड आपण फरशीला वापरू शकतो. किचनच्या फरशीला डब्यांना कशाला पण हे लिक्विड वापरू शकतो. फर्निचरला एकदम आपलं चकाचक निघतं फर्निचर. तर पाहता सगळे भांडे मी इथं आणून ठेवलेत. हे पहा लिक्विड पण आणले वरती. आता आधी ह्या सगळ्या वरण्या घासून घेते. पाणी भरून घेते आधी कारण कसं लाईट गेली तर परत आपण जे खाली लिक्विड बनवलं होतं थोडंसं गरम पाणी घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळलं. नंतर सोडा टाकला. थोडंसं विनेगर टाकलं आणि भांड्याचं लिक्विड टाकून घेतलं. ते लिक्विडने मी सगळे भांडे घासून घेतले. बरण्यात इतक्या चमकत होत्या ना. खरंच हे लिक्विड एकदा नक्की करून पहा. खूप कामाचं लिक्विड आहे आणि हे भरपूर दिवस टिकतं. आपण जर एकदा करून ठेवलं ना तर आपण हे 2-3 महिने सहज वापरू शकतो. आणि जसं जसं ते आपण म्हणतो ना एखादी गोष्ट मुरत गेली की चांगली होते तसंच हे मुरत गेलं की ते लिक्विड अजूनच त्याच्यात ऍक्टिव्ह होतं आणि स्वच्छ निघतं. तर पाहता मी भांडी तर सगळे त्या लिक्विडने घासले. पण आता ही जी फरशी आहे ना टाईल सगळी किचनची ती पण मी त्याच लिक्विडने घासून घेतली. तर पाहता इथं मी आधी लिक्विड फरशी घासून घेतली होती. खालची जोपर्यंत जेवढा माझा हात पुरतोय तो तेवढा. नंतर बबलूला म्हटलं मला वरची दे घासून. मग त्याने वरची त्याचा जेव्हा हात कडेपर्यंत पुरतो ना तर त्याने मला ती सगळी फरशी घासून दिली. आता मी त्याच्या मागे लगेच धुवून घेत आहे. म्हणजे कसं जास्त डाग वगैरे काही राहणार नाहीत. पांढरं राहणार नाही. आणि इतकी पाणी टाकले की इतकी फरशी चमकत होती ना. तुम्ही पाहू शकता खूप चमकत होती फरशी. म्हणजे हे लिक्विड आपण कशालाही वापरू शकतो. खालच्या फरशीला जरी आपण पुसायचं म्हटलं ना तेलकट चिवट जे डाग असतात ना थोडंसं गरम पाणी घ्यायचं मात्र लगेच आपलं ते चिवट डाग निघून जातात. घरातील आपलं कुठलंही फर्निचर असू द्या ते सुद्धा ह्या लिक्विडने पुसलं की अगदी चमकतं. कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये बुडून ते कॉटनचं कापड एकदम घट्ट पिळून घ्यायचं आणि फर्निचर आपलं पुसून घ्यायचं. ते पण खरंच खूप स्वच्छ निघतं. आणि किचनमध्ये तर हे लिक्विड भरपूर कामाचं आहे. किचनमध्ये आपले तेलकट हात लागलेले असतात. हे लागलेले असतात. आपण सतत बरण्यांना हात लागलेले असतात. तर ते आपण एकदा जरी आठवड्यातून एकदा जरी ह्या लिक्विडने पुसून घेतल्या तरी पण आपले बरण्या वगैरे सगळं स्वच्छ राहतं. आता भांडे पण वाळलेत आपले. घेऊया आता. वळ पण भरपूर आलंय. पाऊस पण येण्याची शक्यता आहे. एकदा येऊन गेलाय. बापा तिकडं फुटलेला दिसतोय पाऊस. चला आता पाऊस येण्याच्या आधी आपण हे डबे वगैरे सगळं काही खाली घेऊ म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. सगळे वाळलेत मस्त असे. तर पहा किचन आपलं आवरून झालं नाही अजून निम्मं राहिलंय. परंतु जेवढं आवरलंय तेवढं पहा टाईल चांगली घासून काढली आहे.
इकडचं सगळं आवरून झालंय. तर पहा हे डबे वगैरे सगळं काही मी लिक्विडनीच घासून घेतलं. ती मी घरी तयार केलं होतं त्यानेच. आणि मस्त असे भांडे सगळे चमकतायत. डबे पण पहा किती चमकतायत. आणि जास्त जोर पण आपल्याला लावा लागत नाही. हलक्या हाताने जरी आपण हे भांडे सगळे मी घासले तर असे मस्त असे निघले. टाईल पण पाहू शकता तुम्ही मस्त अशी चमकते. बरण्या तरी ना नव्यासारख्याच वाटत होत्या. तर आता किचन मधलं हे सगळं खालचं आवरायचंय आपलं. तेवढंच राहिलंय. सकाळी 9 वाजता आवरायला लागले होते. तर आता रात्रीचे जवळजवळ 9:30 वाजले तरी पण काम काही आवरलेलं नाही. तर आता बंद ठेवलंय. सकाळी करायचंय. काहीच नाही, सकाळचं खालचं आवरायचं राहिलंय फक्त. आता एवढं खालचं आवरलं. फ्रीज साफ करायचं, त्यानंतर मशीनचं, बाकी मग सगळं आपलं आवरलं. किचन आवरलं. एवढा वेळ तर कायमच किचन लागत असतो, कारण ही सगळी घासून काढली जाते. 2-3 महिन्यातून एकदा चांगली घासून धुवून काढली म्हणजे खराब होत नाही टाईल. आज पावसाने पण खूप त्रास दिला. पाऊस पण सारखाच येत होता, कधी जायचा कधी यायचा. आणि संध्याकाळी 3-3:30च्या पुढं तर भरपूर पाऊस सुरू झाला. मग घरातलंच सगळं आवरीत बसले, कारण भांडे सगळे घासून स्वच्छ वाळलेले होते उन्हात. मग ते खाली घेतले होते पावसाळ्याच्या आधी. त्यामुळे सगळे डबे वगैरे सगळं काही लावून झालं, स्वच्छ वाळले होते. आज मला किचन काढायचं होतं, त्यामुळे स्वयंपाक थोडासा मी सकाळी जास्तीचा करून ठेवलेला होता. फक्त आता संध्याकाळी भात घातला आणि बरोबर आमचं चपात्या भाजी शिल्लक होती. भात चपाती भाजी आवरले. आता सगळं पाहूया उद्या सकाळी एवढं आवरेल आणि तुम्हाला किचन टूर मी नक्की देईन. माझं किचन अगदी साधं आहे, परंतु त्याला स्वच्छ ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. अजून आपल्या किचनमध्ये फर्निचर वगैरे काहीच नाही आहे. चला आता खूप दमल्यासारखं झालंय. भेटूया उद्या सकाळी. तर पहा आता तुम्ही रात्री पाहिलं नाही, सगळं किचन आवरलं होतं. थोडंसं राहिलंय खाली, परंतु आज सकाळ सकाळ ना चांगलं ऊन पडलं म्हणून कपडे धुवायला घेतले. आणि माझे निम्मे कपडे धुवून झाले तवरच इतका पाऊस आला ना. आणि सकाळ सकाळ चांगलं ऊन पडलेलं होतं, पण ऊन पडलं थोडंसं आभाळ आलं की भरपूर पाऊस सुरू झाला. त्यामुळे असं वाटलं एवढ्या उन्हात आपले कपडे पटकन वाळतील. कपडे राहिलेले होते थोडेसे म्हणून मी ते धुवायला घेतले. त्यानंतर मग काय केलं, कपडे धुतले आणि मशीनला सुकवले, नंतर वरती टाकले. परत पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ भरपूर आलेले आहे. तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर.